हाय हॅलो नमस्कार. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो. तर आज तुमच्यासोबत छान असे 2 कप आहेत आणि राजवाडी पद्धतीने आपण इथे केलेली आहे लस्सी. आणि दुपार झाली की खूप गरम होतं, दुपारपासून चालूच होतं. असं वाटतं की कधी कोण काही थंड दिलं तर आरामात बसून पिणार. तर तिथे मी घेतलेलं आहे बघा 2 ते 3 पळीभर एवढं मी दही घेतलं आणि दही ना चांगलं असं रवीने फेटून घेतलेलं आहे, म्हणजे गुठळ्या अजिबात राहणार नाहीत. राजवाडी पद्धतीने लस्सी जर केली ना तर असं वाटणार की पितच राहावं. पाहुणे आले अचानक आणि दही असेल ना तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करा. तर इथे मी टाकलेला आहे मावा. माझ्या घरात ना दूध खराब झालं होतं तर मावा बनवून घेतला. मी मावा घेतला, वेलची पावडर घेतली आणि मिक्स करून घेतलं. थोडेसे ड्रायफ्रूट्ससुद्धा टाकलेले आहेत आणि इथे मी पिठी साखर टाकते, म्हणजे लगेच विरघळणार. आता इथे परत रवीने चांगलं असं फेटून घ्यायचं, म्हणजे ही आपली जी साखर टाकलेली आहे ना पिठी साखर, ती लगेचच मिनिटभरातच विरघळते. तर इथे मी घेतलेले आहेत आता कप आणि छान अशी एक ट्रे घेतला आणि मस्त असं सजवलेलं आहे. पहा, घरात पाहुणे आलेच होते. आता थंड देण्यापेक्षा म्हटलं काहीतरी वेगळं त्यांना देऊया, म्हणजे ते लोकसुद्धा खुश आणि पोटाला थंडावासुद्धा राहणार. पाहुणे तर बघूनच खूप खुश झाले. त्यानंतर इथे मी कपामध्ये ओतून घेतलेली आहे ही आपली लस्सी आणि वरून गार्निश करून घेतलं. थोडेसे काजू बदाम खिसून मस्त त्याचे काप टाकले आणि पहा